आज आपण नवरात्र विशेष उपवासाला चालणारा खमंग कुरकुरीत डोसा तयार करत आहोत. हा डोसा बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. हा डोसा अगदी लवकर होतो तरीही खमंग आणि इतका अप्रतिम लागतो. तर चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मिजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता नवरात्र सुरू आहे. काल घटस्थापना होती आणि आजचा नवरात्राचा दुसरा दिवस आहे, दुसरी माळ आहे. तर तुम्हाला नवरात्रोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्र विशेष आपण 9 रेसिपीज बघत आहोत आणि त्यापैकी आजची आपली 7वी रेसिपी आहे. तर आज आपण करत आहोत अगदी खमंग आणि बराच वेळ कुरकुरीत राहणारा डोसा. तर उपवासाचा हा जो डोसा आहे तो अतिशय सोपा आहे करायला आणि त्यासोबत आपण बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी, चटपटीत चटणी तयार करणार आहोत. तर ही जी पूर्ण ताट आहे ना, तर ती करायला फक्त अर्धा तास लागतो. जास्त वेळ लागत नाही, तरीही खूप छान लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आजची आपली 7वी रेसिपी आहे आणि 8वी आणि 9वी जी रेसिपी आहे ती मी शनिवारी लाईव्ह मध्ये घेऊन येणार आहे. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा मी लाईव्ह करते आणि जेव्हा तुम्हाला लाईव्ह बघायचं असतं तर त्याचा जो टायमिंग आहे शक्यतो तर शनिवारी असतो आणि टायमिंग आहे तो थोडासा मला ऍडजस्ट करावा लागतो काही दुसऱ्या कामांमुळे. तर म्हणूनच सबस्क्राईब बटन प्रेस करून ठेवा. बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी पोस्ट टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर चला, नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थ नंबर 7 आज आपण सुरू करूया. त्यासाठी इथे मी समप्रमाणात भगर आणि साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर मी पाऊण कप घेतलेला आहे. मला इतकी क्वांटिटी इनफ होती. 3 ते 4 जणांना हे डोसे आरामात पुरतात. तुम्ही घेताना समप्रमाणात घ्या किंवा 1-1 कप मोजून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर आता हे 2 तास मी छान भिजत घातलेलं आहे. 2-3 तास तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2-3 तास घाला, पण कमीत कमी 1.5 ते 2 तास हे दोन्हीही छान भिजलं पाहिजे. आता भिजवताना याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे 2 तास बाजूला ठेवलेलं आहे. हे छान भिजलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर इथे क्वांटिटी जास्त आहे तर आपण हे दोन्ही पण अर्ध करून असं 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेऊ. आता सगळ्यात शेवटची जी बॅच आहे त्यामध्ये आपल्याला मिरची, जिरे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पण छान बारीक करून घ्यायचं आहे. जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं. अजिबात रवाळ वगैरे ठेवायचं नाही. सुरुवातीला हे बारीक करताना अगदी अर्धा कप पेक्षा कमी पाणी घाला आणि नंतर एकदा छान हे बारीक झाल्यानंतर मग थोडं पाणी ऍड करा आणि असं करूनच आपल्याला या कन्सिस्टन्सीचं इथे हे बॅटर तयार झालं पाहिजे. अगदी पातळ झालं पाहिजे आणि खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको, जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीत. तर आता हे बॅटर माझं भरपूर झालं आहे आणि या भांड्यामध्ये बसत नाहीये, तर मी इथे या मोठ्या भांड्यामध्ये यामध्ये घेते आणि आता यामध्ये पाणी घालून घेऊ. तर आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे. तर इतपतच पाणी घाला, जास्त घालू नका आणि सुरुवातीला जसं मी सांगितलं बारीक करताना थोडं पाणी घाला, एकदम पाणी घालू नका. तर हे बघा, आपलं हे बॅटर मस्त तयार झालेलं आहे. मीठ पण मी जेव्हा आपण बारीक केलं ना तेव्हाच घातलेलं आहे, म्हणजे ते सगळं एकत्र छान मिक्स होतं. किंवा इथे आपण पाणी घातल्यानंतर तुम्हाला कितपत मीठ लागतं तसं तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता किंवा कमी जास्त असेल तर तसं ऍडजस्ट करून घ्या. तर हे बघा, आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण 5-10 मिनिटं बाजूला ठेवू आणि या डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त बटाट्याची भाजी जी उपवासाला चालणारी आहे आणि खमंग आणि चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊ किंवा ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण चटणी करायला घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मी इथे कोथिंबीर, ओलं नारळ कट करून घेतलेला आहे. 2 मिरच्या यामध्ये घातल्या. त्यानंतर 2 टेबलस्पून मी इथे शेंगदाणे घातलेले आहे. अर्धा चमचा जिरं पण घालून घेऊ. अर्धा इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालू. जर तुम्ही खात नसाल आलं तर नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. अर्धा चमचा इथे साखर पण घालू आणि हे छान सुरुवातीला असंच बारीक करून घेऊ. जर यामध्ये सुरुवातीलाच पाणी घातलं ना तर ही जी खोबरं आहे, नारळ आहे ते व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून सुरुवातीला असंच बारीक करून घ्यायचं.
त्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून दही घातलं. दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता. आणि हे बघा आता मी मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं आपण बारीक करून घेऊ आणि मस्त अशी चटणी तयार करून घेऊ. जर तुम्हाला पाणी म्हणजे पाणी लागत असेल थोडंसं चटणीसाठी तर तुम्ही ॲड करू शकता. मी पण थोडंसं पाणी ॲड करून ही चटणी मस्त वाटून घेतली. तर हे बघा किती छान कन्सिस्टन्सीची आपली ही चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जशी आवडते घट्ट किंवा पातळ तुम्ही तयार करू शकता. आता आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. मी इथे शेंगदाणा तेल घेतलं आहे. तुम्ही जे उपवासाला खाता ते घेतलं तरी चालेल. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरे चांगले फुलले की यामध्ये 5 ते 6 मी मिरच्या बारीक करून घेतल्या. अशा मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या. कढीपत्ता खात असाल तर कढीपत्ता पण इथे घाला. आता आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी इथे ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना तर त्यापैकीच थोडी कोथिंबीर इथे तेलामध्ये घातलेली आहे. आणि आता यामध्ये हा जो उकडलेला बटाटा आहे तर मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले आणि हे याला छान असं मॅश करून घालायचं आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल की एवढ्या बॅटरला 3 बटाटे कसे होणार? तर बरोबर आहे, बॅटर माझं उरलेलं होतं आणि बॅटरसाठी मग मी नंतर परत त्याचा यूज केलेला आहे. तर जेवढं आपलं बॅटर तयार झालंय ना त्यासाठी तुम्हाला 4 बटाटे तरी लागेल. तर मीडियम साईजचे 4 बटाट्याची भाजी इनफ होईल. आणि जेवढी मी क्वांटिटी सुरुवातीला सांगितली आहे तेवढ्या याच्यामध्ये 4 जणांचा हा नाश्ता पोटभरीचा फराळ तयार होतो. जर तुमच्याकडे मेंबर्स कमी जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण पाणी भरपूर प्रमाणात घातलेलं आहे आणि हे डोसे अगदी पातळ असतात त्याच्यामुळे इतकी क्वांटिटी इथे दिसत आहे. तर या भाजीमध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे छान मिक्स करू आणि हा बटाटा 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवर छान परतवून घेऊ. 2-3 मिनिटं मी हे परतवून घेतलं आणि उरलेली कोथिंबीर यामध्ये घातली. परत 2 मिनिटं छान परतवून घेतलं. कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवरती हे छान परतवून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल तर यावरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं छान वाफ पण काढू शकता आणि आपली ही उपवासाला चालणारी बटाट्याची भाजी तयार आहे. तर आपली चटणी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि जे आपण आता बॅटर तयार करून घेतलं होतं ना तर त्याला 15-20 मिनिटं बाजूला ठेवा किंवा एक 10 मिनिटं तरी बाजूला ठेवा जास्त वेळ नसेल तर. म्हणजे हे सगळं छान मिक्स होतं आणि त्याला टेस्ट छान येते आणि आपले डोसे छान कुरकुरीत होतात. आता कुरकुरीत होण्यासाठी अजून एक महत्त्वाची टिप मी इथे सांगते. जर तुम्हाला डोसा छान कुरकुरीत असायला म्हणजे आवडत असेल तर काय करायचं, सगळ्यात शेवटी पहिले पूर्ण डोसा होऊ द्यायचा आणि सगळ्यात शेवटी 1 मिनिटं कमी गॅसवर तसाच राहू द्यायचा. म्हणजे तो डोसा छान क्रिस्पी राहतो, कुरकुरीत राहतो आणि तुम्हाला कुरकुरीत डोसा आवडत असेल तर ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तर चला आता आपण डोसे तयार करून घेऊ. तर ही भाजी आपली तयार आहे ती बाजूला ठेवू आणि इथे डोसा तवा किंवा डोसा करण्यासाठी हा पॅन ठेवून घेऊ. तर हा जो डोसा आहे तुम्ही तव्यामध्ये करू शकता. डोसा तव्यामध्ये छान होतो. मला असं वाटलं की छोटे-छोटे डोसे करूया म्हणून मी इथे हा पॅन ठेवलेला आहे. आणि हा तुम्हाला मध्ये हात दिसत असेल तर तो आयुषचा आहे आणि त्याला अशी बटाट्याची भाजी एकदम अशी प्लेन बटाट्याची भाजी अतिशय आवडते म्हणून तो सांगतोय की मस्त झाली आहे असं. तर आता मी या पॅनला छान तेल लावून घेतलंय किंवा डोसा तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं आणि आता यावरती हा डोसा घालून घ्यायचा म्हणजे हे बॅटर घालून घ्यायचं. जेव्हा हे बॅटर आपण घालतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि तवा आपला छान तापलेला असायला पाहिजे. जोपर्यंत तवा व्यवस्थित तापलेला राहणार नाही तोपर्यंत आपले डोसाला मस्त अशी जाळी येणार नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर हे बघा मस्त आपला हा डोसा तवा छान तापलेला होता आणि तेल लावून आपण यावरती हे बॅटर घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. आता हा डोसा छान एका बाजूने क्रिस्पी होतपर्यंत याला भाजून घेऊ. तर हे बघा किती छान आपला हा डोसा तयार झालेला आहे. अगदी इझिली निघतो. तुम्ही बघू शकता मी अजिबात याला उलटणं सुद्धा लावत नाहीये तरीही आपला हा डोसा छान निघालेला आहे. तर मला क्रिस्पी आवडतो आणि आयुषला पण क्रिस्पी आवडतो म्हणून मी हा जो डोसा आहे परत 1 मिनिटं ठेवला कमी गॅसवर आणि तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. आणि जर तुम्हाला सॉफ्ट डोसे आवडत असेल तर तुम्ही थोडेसे जाड ठेवले तरी चालेल, म्हणजे बॅटर थोडंसं जाड टाकलं तरी चालेल आणि थोडासा लाईट कलर असतो ना तेव्हाच काढून घेतलं तरीही चालेल. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही इथे करू शकता. तर हे बघा आपले हे
मस्त असे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी कुरकुरीत आपले हे डोसे तयार झाले आहे. सोबतच मस्त आपली ही बटाट्याची भाजी आणि चमचमीत अशी ही नारळाची चटणी. अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा. बघितलं ना किती मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे. छान कुरकुरीत होतो आणि असं थोडा जास्त वेळ ठेवला तर तो जास्त कुरकुरीत होतो. आता माझ्याकडे आयुषला कुरकुरीत आवडतो आणि मला पण पर्सनली कुरकुरीत आवडतो. पण संदीपला कुरकुरीत नाही आवडत. त्यांना थोडा सॉफ्ट आवडतो. म्हणजे हे डोसे थोडे सॉफ्ट आवडतात. त्याच्यामुळे मग मी दोन्ही कॉम्बिनेशन करते. जर मला थोडंसं जाड ठेवायचं असेल, थोडा सॉफ्ट ठेवायचा असेल, तर हे जे बॅटर आहे थोडं तुम्ही जास्त टाका आणि अगदी म्हणजे हाय फ्लेमवरती तो डोसा छान झाला की काढून घ्या. पण जर तुम्हाला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत पाहिजे असेल, तर एक तर तो पातळ टाका आणि त्यानंतर त्याला सगळ्यात शेवटी 1 मिनिटं ठेवा. 1 ते 1.5 मिनिटं म्हणजे कमी गॅसवर म्हणजे मग तो डोसा आहे ना अजून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. तर आजची ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय सोपी आणि इतकी खमंग होते ही रेसिपी म्हणजे हे डोसे ना मला अतिशय आवडतात. त्याच्यामुळे एकदा तुम्ही पण या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.